उन्हाळा चालू आहे आणि या कडकडीत उन्हामध्ये दुपारचं जेवण करावंसं वाटत नाही. अशा वेळेस अशा पद्धतीची छान अशी मूग डाळ खिचडी जर असेल ना, हलकीशी लपलपीत अशी, खूप मोकळी नाही किंवा खूप घट्टसरही नाही, अशा पद्धतीने हलकीशी लपलपीत अशी ही मूग डाळ खिचडी असेल तर जेवण हे केल्यासारखं देखील वाटतं. त्याचबरोबर मूग डाळ खिचडी ही अशा पद्धतीने खूप छान अशा भाज्या वगैरे वापरून आपण जर बनवली तर अगदी तुम्ही भाजी पोळी खाल्ली नाही तरी फक्त मूग डाळ खिचडीवर देखील जेवण झाल्यासारखे वाटते. त्यामुळे आज आपण ही खमंग मूग डाळ खिचडी बनवत आहोत आणि अशाच भरपूर टिप्स आहेत सोमवारपासून शनिवारपर्यंत सर्व रेसिपीज पाहण्यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. नमस्कार, मी कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. उन्हाळा स्पेशल आज आपण छान अशी ही गरमागरम वाफाळती मूग डाळ खिचडी परफेक्ट कशी तयार करायची ते पाहत आहोत. ही मूग डाळ खिचडी आपण 2 ते 3 लोकांना पुरेल या प्रमाणामध्ये करत आहोत. जर तुम्ही फक्त मूग डाळ खिचडीवरच जेवण करणार असाल तर 3 लोकांना पुरेल आणि भाजीपोळीसोबत सर्व करत असाल तर अगदी 5 ते 6 लोकांना देखील पुरते. त्यासाठी कढईमध्ये साजूक तूप टाकलेलं होतं. साधारणतः 1.5 चमचा साजूक तूप टाकलेलं आहे. त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर, त्यानंतर हिरव्या मिरच्या तुपामध्ये छान अशा परतवून घेणार आहोत. आता साजूक तुपाऐवजी तेलाचा वापर करायचा असेल तरी देखील करू शकता, परंतु तुपातली जी फोडणीतला आपण जो खिचडी भात बनवतो तो चवीला अतिशय उत्तम असा होतो. त्यानंतर आपण मोहरी टाकलेली आहे, त्याचबरोबर जिरं टाकलेलं आहे. आता या स्टेजला आपल्याला मोहरी छान अशी तडतडून द्यायची आहे. त्यानंतर यामध्ये एक मध्यम आकाराचा टोमॅटो टाकलेला आहे. टोमॅटो छान असा परतवून होत आलेला आहे. त्यानंतर आपण यामध्ये लसूण टाकलेला आहे. लसूण खूप जास्त तळलेला मला आवडत नाही, त्यामुळे मी तो सर्वात शेवटी टाकलेला होता. त्यानंतर 1 चमचा हळद टाकलेली. आता ही जी हळद आहे ना, तिला छान असा रंग खूप जास्त आहे, त्यामुळे मी ती थोडीशी कमी प्रमाणात टाकलेली. तुमच्या हळदीला जर रंग नसेल तर थोडीशी प्रमाण तुम्ही जास्त घेऊ शकता. त्यानंतर आपण यामध्ये पाणी टाकणार आहोत. आता बऱ्याचदा आपण मसाले भात असेल त्यासाठी आपण पाणी मोजून घेतो पुलाव करण्यासाठी, परंतु खिचडी भात करण्यासाठी पाणी वगैरे मोजून घेण्याची गरज नाही, कारण खिचडी भात हा आपण हलकासा लपलपीतच करायचा असतो. त्यामुळे आपण अंदाजेच खूप जास्त पाणी टाकलेलं आहे. त्यानंतर कढीपत्ता टाकलेला आहे. साजूक तुपामध्ये जेव्हा आपण कढीपत्ता टाकतो त्यावेळेस खूप जास्त तूप उडतं सगळीकडे, त्यामुळे मी कढीपत्ता पाण्यामध्ये टाकलेला आहे. त्यानंतर 1 वाटी इंद्रायणी तांदूळ, तर अर्धी ते पाऊण वाटी आपल्याला मूग डाळ घ्यायची. हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे. खिचडी भात जर परफेक्ट चवीचा करायचा असेल तर 1 वाटीला अर्धी ते पाऊण वाटी एवढी मूग डाळ घ्या. स्वच्छ 3 ते 4 पाण्याने धुतल्यानंतर पाणी देखील छान असं गरम झालेलं होतं. त्यामध्ये आपण हे मूग डाळ आणि तांदूळ यामध्ये टाकलेले आहे. हलकेशी छान असे मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर पूर्णपणे मंद गॅसवर ही डाळ खिचडी आपण व्यवस्थित अशी शिजवून घेणार आहोत आणि साधारणतः तुम्ही पाहू शकता 25 मिनिटांमध्ये ही खिचडी छान अशी शिजवून तयार झालेली आहे. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि त्याचबरोबर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यामुळे सोमवारपासून शनिवारपर्यंत आठवड्यातील 6 दिवस दररोज नियमित 12 वाजता येणाऱ्या सर्व रेसिपीज तुम्हाला माझ्या चॅनलवर नक्कीच पाहता येते. सबस्क्राईब केल्यामुळे प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर येते. त्याचबरोबर कविताच किचनचा कांदा लसूण मसाला आणि मटण मसाला जर तुम्हाला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर जो माझा व्हॉट्सअप नंबर दिसत आहे त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही किंवा व्हॉट्सअपला मेसेज करून तुम्ही हा मसाला घरबसल्या ऑर्डर करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट करून नक्कीच सांगा. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.